सुषमा अंधारे यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिलांची संख्या कपात करण्यात आली असा दावा करत त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिलांची संख्या कमी झाल्याने अनेक लाभार्थी वंचित राहिल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी आणि पात्र महिलांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून योजनेबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेषतः नव्या KYC मध्ये 80 लाख महिलांची संख्या कपात झालेली आहे. या 80 लाख गुणिले 18,000 जर केलं तर जवळपास 144 कोटी रुपये इतकी रक्कम होते. आता यावर जर योजना अपडेट मंत्री आदिती तटकरे यांचं म्हणणं असेल, फक्त आणि फक्त योजनेचं अपडेट देण्यापुरत्या त्या स्क्रीनवर दिसतात, अशा योजना अपडेट मंत्री आदिती तटकरे यांनी ज्या 80 लाख महिला ज्यांचं कपात संख्या केलेली आहे ते 144 कोटी रुपये, याचं नेमकं आता भरपाई कोण करणार याचं उत्तर दिलं पाहिजे. 288 कोटी रुपये जेव्हा तुम्ही अक्षरशः गुलाल बुक्क्यासारखे उधळले तेव्हा तुमचं हे सगळं गणित कुठे गेलं होतं?